नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शुभम गांडूळ खत या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण गांडूळ खत कशा प्रकारे बनवतो आणि उत्तम क्वालिटी गांडूळ खतची निवड कशी करावी याविषयी सविस्तर माहिती आहे. आपण जे गांडूळ खत बनवतो ते पूर्ण 100% शेणखतापासून बनवतो. आपण सुरुवातीला आणल्यानंतर शेणखत असं शेणखताचा ढीग लावून ठेवतो आणि नंतर रोटरच्या साहाय्याने मागं मोरा पसरून चाळण केल्यानंतर हे असे ढीग मारतो आपण. शेणखतामध्ये ओलावाही असल्यामुळे शेणखत चाळता येत नाही. मग आम्ही शेणखत असं पसरून घेऊन अडकल्यानंतर असं रोटर मारून असं चाळण करतो आणि चाळण करून असं बेड बनवतो. शेडमध्ये असं बेड बनवतो आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 दिवस पाणी मारून पूर्ण बेड असे गार करतो. पूर्ण असं शेणखत चाळण घेऊन असं पूर्ण बनवतो आम्ही बेड. आणि बेड बनवल्यानंतर त्याच्यावर पाणी मारून पूर्ण गार केल्यानंतर त्यात गांडूळ सोडतो. अशा प्रकारे पूर्ण असे बेड बनवल्यानंतर असं पाणी मारून गार करतो आणि गार केल्यानंतर ह्याच्यामध्ये गांडूळ सोडतो. आपणही जे बनवतो आहे ते 100% शेणखतापासून बनवतो. त्याचा फायदा असा होतो की आपण ज्या वेळेस गांडूळ खत पूर्ण क्षमतेने तयार होतं त्या गांडुळामध्ये लहान अंडी पिल्लांचे प्रमाण भरपूर प्रमाणात येते. त्याच्यामुळे आपण ज्या टायमाला गांडुळाची पॅकिंग करतो खताची त्या टायमाला हाय असं सरसकट पॅकिंग करतो. त्याच्यामुळे खतामध्ये लहान अंडी पिल्ल्याचे प्रमाण भरपूर येते. तुम्ही बघू शकता कसं उत्तम क्वालिटीचे असे गांडूळ खत तयार झालेले आहे. एक टनासाठी आपण जर 3 किलो गांडूळ सोडले तर 80 ते 90 दिवसामध्ये खत तयार होतं आणि 5 किलो गांडूळ सोडले ते 50 ते 60 दिवसात तयार होते. जेवढ्या प्रमाणात आपण गांडूळ सोडील तेवढ्या वेगात आणि फास्ट खत तयार होतं. हे अशा प्रकारे आपण ढीग बनवून असं त्याच्यावर झाकण करून ठेवतो आणि ज्या टायमाला आपल्याला ही वापरायचं आहे त्या टायमाला खत असं वापरतो. आपण तयार झालेल्या गांडूळ खतावर असे बॅक्टेरियाची फवारणी करतो. त्याच्यामध्ये PSB, KSB, अजिटाबॅक्टर असे विविध प्रकारचे बॅक्टेरिया आपण ह्याच्यामध्ये फवारणी करतो. बॅक्टेरियाची फवारणी केल्यामुळे आपल्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात बॅक्टेरियाची जाते. काही शेतकऱ्यांनी असं आम्ही शेजानी पण बेड असं तयार झाल्यानंतर हाय असं सरसकट पण भरून देतो. ज्या शेतकऱ्यांना हाय असं गांडूळ सकट पाहिजे आहे त्यांनासुद्धा हाय असं शेजानी भरून देतो. आपण पहिलेच बेड भरताना चाळण करून भरतो, त्याच्यामुळे परत चाळायची गरज नाही. शेजानी भरून म्हणलं तरी मी शेजानी भरून देतो असं आपण. शेजानी भरल्यानंतर लहान अंडी पिल्ले गांडुळाचे प्रमाण भरपूर प्रमाणात येते. त्यामुळे आपल्या शेतामध्ये सुद्धा गांडुळाचे प्रमाण भरपूर तयार होते. आपण असे हे 50 किलोची पॅकिंग करतो. प्रत्येक काट्यावर असं वजन करून पॅकिंग करतो. शिलाई मशीन आहे.
50 किलोचं पॅकिंग राहतं. टनामध्ये 20 बॅग आहेत त्याच्या. आपण हेच 200 किलोमीटरपर्यंत 10,000 रुपये टन असे पोच देतो एक्सप्रेसने. 3-4 टन ऑर्डर असेल तर 200 किलोमीटरपर्यंत आपण पोच देतो. 1 टन म्हणलं तर असं 100-150 किलोमीटरपर्यंत आपल्याला परवडतं. वाहतूक खर्च पण जास्त येतो. त्यासाठी ऑर्डर जर भरपूर असेल तर आपल्याला वाहतूक खर्च पण परवडतो. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा खत विक्रीस देतो. खताची क्वालिटी 1 नंबर असल्यामुळं शेतकऱ्यांची वारंवार खतासाठी मागणी आहे. आणि आपण बनवतोय ते 100% शेणखतामुळे. त्याच्यामुळे खताची क्वालिटी ही 1 नंबर होती. त्यामुळे गिऱ्हाईकाचं वारंवार घेण्याचं प्रमाण वाढत आहे आणि नवीन नवीन गिऱ्हाईकं पण तयार होत आहेत. तुम्ही बघू शकता गांडूळ खत कसे तयार झाले आहे. हे असे प्रकल्प पण आपण करून देतो. 12x4चं बेड, गांडूळ हे असं येऊन फिटिंग करून पण देतो. 20-25 बेडचा जर प्रकल्प बनवायचा असेल तर आम्ही प्रत्यक्ष येऊन मार्गदर्शन पण करतो आणि प्रकल्प उभा करून पण देतो. एका बेडमध्ये 3 किलो गांडूळ टाकले तर 80 ते 90 दिवसात तयार होतं. 5 किलो टाकलं तर 50 ते 60 दिवसात तयार होतं. हे असे प्रत्येक ठिक काट्यावर ठेवून असं वजन केले जाते. 50, 400, 50, 500 प्रत्येवेळी वजन असते आमचे. आता मध्ये आम्ही एक कंपनी होती बेंगलोरची, त्याला 900 टन खत दिलं. त्या टायमिंगचं हे पॅकिंगचं व्हिडिओ आहे. शिलाई करताना शिलाई आम्ही व्यवस्थित करतो जेणेकरून सुटू नये परत. 50 किलोचं पॅकिंग आहे. शंभर टक्के शेणखतापासून बनवल्यामुळे खताची क्वालिटी 1 नंबर राहते आणि ह्याचा रिझल्ट पण चांगला येतो आहे. त्यामुळे मागणी पण भरपूर प्रमाणात वाढत आहे. ज्या शेतकऱ्यांना गांडूळ खताची ऑर्डर करायची आहे त्यांनी शुभम गांडूळ खत प्रकल्पास अवश्य भेट द्यावी. आपला मोबाईल नंबर आहे 9099859288. तरी ज्या शेतकऱ्यांना गांडूळ खत हवे आहे त्या शेतकऱ्यांनी अवश्य एक वेळेस बुकिंग करा. थँक्यू.